माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आता जगातील कोणतीही गोष्ट घरबसल्या साध्य करता येते। अगदी चित्रपट बुकिंग असो की हॉटेलमधील कोणताही मेनू ऑनलाईन किंवा फोनवरून घरबसल्या सर्व गोष्टी मिळतात। यात आता भाजी किंवा फळंही ऑनलाईन मिळणार असतील तर ही गोष्ट साध्य केली आहे पुण्यातल्याच एका अवलियानं। ऑनलाईनच्या सध्याच्या काळात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह अगदी महागड्या वस्तू देखील आपल्याला घर बसल्या विकत घेता येतात। एवढंच कशाला, हॉटेलमध्ये फोन केला तर तत्काळ ऑर्डर केलेला मेनूही घरी येतो। या सुविधांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अजून एका सुविधेची भर पडलीय। सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली भाजी देखील वेबसाईटवर उपलब्ध झालीय। www.punemandai.com या संकेतस्थळावर भाजी आणि फळांसाठीची यादी आहे। ऑनलाईन किंवा फोनवरून भाजीची ऑर्डर दिल्यास संध्याकाळी भाजी घरपोच मिळते। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक प्रीपेड मोबाईल आपण जसं वापरतो तसं तुम्ही ह्या भाजी मार्केटला वापरू शकता। व्हर्च्युअल भाजी मार्केट जे आपण आता म्हणतोय, तुम्ही एक 500 रुपयापासून तर 3000 पर्यंत तुम्ही अमाऊंट त्यात टॉपअप करू शकता। घरातली भाजी संपलीये, ऑफिसातून किंवा बाहेरून येताना भाजी आठवणीनं घेऊन या, हे वाक्य घराघरात ऐकायला मिळतं। कधी जवळच्या भाजीवाल्याकडे भाजीच नसते तर कधी आपण भाजी आणायचंच विसरतो। शहरामध्ये बहुतेक पती पत्नी दोघंही नोकरी करतात, त्यामुळे या ऑनलाईन भाजी मंडईचं महिलांनी स्वागत केलंय। त्यामुळे रोज असं आधी गडबड व्हायची की मी भाजी आणते का तू भाजी आणतो, आणि भाजी नसल्यामुळे मग घरी आल्यानंतर चिडचिड व्हायची। त्यापेक्षा ही जी नवीन कन्सेप्ट आली आहे यामुळे असं झालं की सकाळीच ठरवायचं की मला हे संध्याकाळी करायचं आणि फोन करून सांगायचं। नाही जाऊन आपण ठीक आहे थोडंसं हे कमी जास्त करून असं आणू शकतो, पण इथेही आपल्याला त्याच रेटमध्ये फ्रेश भाजी मिळते, चांगली भाजी आहे। त्यामुळे मला ही कन्सेप्ट खूप आवडली आणि आम्ही ही जे असंच ऑर्डर करतो। ऑनलाईन भाजी मंडईचे कोथरूड, वारजे, बावधन, पिंपळे सौदागर या भागातील 2000 ग्राहक झालेत, तर रोज जवळपास 250 ते 300 लोकांची ऑर्डर ऑनलाईन येते। मंदार लोहकरे, ETV न्यूज, पुणे।